इन्व्हेस्टिंग कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल जेव्हा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये इन्फ्लेशनला नीट समजून घ्याल, अगदी सोप्या भाषेत. आणि या इन्फ्लेशनला तुम्ही तुमच्या दुश्मन सारखे नाही तर तुमच्या मित्रासारखे, म्हणजे तुमची वीकनेस नाही तर तुमची स्ट्रेंथ म्हणून, तुमची सुपर पॉवर म्हणून तुम्ही इन्फ्लेशनला कसं वापरू शकता हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. इन्फ्लेशनचा अर्थ सर्वात सोप्या भाषेत जर सांगायचा ठरला तर आज जी वस्तू तुम्हाला लाख रुपयामध्ये मिळते ती काही वर्षांनी तुम्हाला लाख रुपयापेक्षा जास्ती भावात मिळणार आहे. याचा अर्थ तुमच्या पैशांची किंमत कमी होते किंवा वस्तूची किंमत महाग होते. दोन्ही वन अँड द सेम आहे. पण आपल्यासाठी ही गोष्ट जास्ती महत्वाची नाहीये. आपल्यासाठी ॲज अन इन्व्हेस्टर सर्वात जास्ती महत्वाची गोष्ट आहे की या गोष्टीची ॲज अ सुपर पॉवर आपण वापर कसा करून घ्यायचा आहे. भारतामध्ये लॉंग टर्म इन्फ्लेशन 6%. याचा आपण वापर कसा करू शकतो तर आज जर माझा खर्च महिन्याला 50,000 रुपये आहे तर 12 वर्षांनी तोच खर्च 1 लाख रुपये होणार. भारतामध्ये लॉंग टर्म इन्फ्लेशन 6% आहे. याचा अर्थ असा की एव्हरी 12 वर्ष तुमचा जो खर्च आहे तो दुप्पट होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आज जर मी 50,000 रुपये महिना खर्च करतो तर 12 वर्षांनंतर मला तीच लाईफस्टाईल जगण्यासाठी 1 लाख रुपये खर्च करावा लागेल. थोडक्यात मी इथे रूल ऑफ 72 वापरलेला आहे की ज्याच्याने आपल्याला समजू शकतं की दर 12 वर्षांनी जर 6% रेट ऑफ रिटर्न असेल तर तुमचा खर्च हा दुप्पट होतो. तुम्हाला या टेक्निकल टर्म्स मध्ये जायची गरज नाहीये, पण तुम्ही एक कागदावर एवढं लिहू शकतात की आजचा खर्च 12 वर्षांनी दुप्पट होणार. याच्याने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात की तुमच्या एजच्या 55 किंवा 60व्या वर्षी तुमचा खर्च अप्रॉक्सिमेटली किती येऊ शकतो. तर तुम्हाला एक ऍक्शनेबल गोष्ट मिळालेली आहे की तुम्ही एक पेपर अँड पेन घ्या, तुमची एक्सपेन्स लिहा, आजचा खर्च लिहा आणि त्या खर्चाला तुम्ही एवढी 12 वर्ष दुप्पट करत चला. 60च्या जवळपास पोहोचले की तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला किती खर्च लागणार आहे. हा झाला फर्स्ट यूज केस इन्फ्लेशनचा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं, तुमच्या हाताने तुम्ही लिहू शकला की इन्फ्लेशन काय करतंय, इन्फ्लेशन कशा पद्धतीने तुमची पर्चेसिंग पॉवर कमी करतंय. आता दुसरी गोष्ट तर एव्हरी 12 वर्ष तर तुमचा खर्च दुप्पट होणार आहे, पण शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे येणाऱ्या 1, 2, 3 वर्षामध्ये इन्फ्लेशनचा किंवा महागाईचा फार असा इफेक्ट इथे दिसत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय करायचंय, जे पैसे आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये पुढच्या 3 वर्षाच्या आत किंवा 3 ते 4 वर्षाच्या पिरियड मध्ये लागतायत ते आपण फिक्स डिपॉझिट मध्ये बँक मध्ये ठेवायचे किंवा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंड मध्ये ठेवायचे. म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला ऑन अन ॲव्हरेज 5, 6, 7% इन बिटवीन रिटर्न देतील आणि आपण इन्फ्लेशनच्या इन लाईन मध्ये चालत राहू. आता पुढे तुमचा गोल जर 5 वर्ष ते 10 वर्षाच्या इन बिटवीन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हायब्रिड इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे इन्फ्लेशनला बीट तर करेल पण मार्केटच्या ॲब्रप्ट मुवमेंटमुळे तुमची इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह जायला नको. आपण पहिली गोष्ट बघितली की जर टर्म स्मॉल असेल, 4 वर्षापेक्षा कमी असेल तर आपण फिक्स डिपॉझिट करणार आहोत. टर्म मीडियम असेल म्हणजे 5 ते 10 वर्षांमध्ये असेल तर आपण एक हायब्रिड स्ट्रॅटेजी वापरणार आहोत. आणि ज्या वेळेस आपला गोल हा 10 वर्षांपेक्षा पुढे आहे त्यावेळेस आपण इन्फ्लेशनला दुप्पटीने बीट करू शकतो. कसं असतं, ज्यावेळेस आपण टोटली मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, लेटस से आपण निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर निफ्टीचे लॉंग टर्म रिटर्न्स जनरली कसे येतात, इन्फ्लेशन प्लस जीडीपी. जीडीपी लॉंग टर्म आपल्या देशाचा आहे 7%, इन्फ्लेशन लॉंग टर्म आहे 6%. 7 + 6 म्हणजे 13%. म्हणजे थोडक्यात आपण लॉंग टर्म जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण इन्फ्लेशनला दुपटीने बीट करतो. मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर आपण इन्फ्लेशनला थोडंसं बीट केलं, 9%, 8% मिळाले तरीही चालेल. आणि जर एकदम शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर इन्फ्लेशनच्या एवढंच जरी मिळालं तरीही चालेल. या 3 रूलला जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुम्ही इन्फ्लेशनला फार चांगल्या पद्धतीने समजून घेताय, याचा अर्थ असा होतोय. खरं तर इन्फ्लेशन हे आपल्या आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एक चांगली गोष्ट आहे, पण ती कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आरबीआयने सुद्धा सांगितलेलं आहे की 4 ± 2 म्हणजे जनरली इंडियाचे जे इन्फ्लेशन आहे ते 4 + 2 ला मेंटेन केलं जातं, म्हणजे 6%वर. पण हे का केलं जातं, ही काही टेक्निकल गोष्टी आहे आणि आरबीआयचे ऑब्झर्वेशन्स आहे की जे सांगतात की जर 6% इन्फ्लेशन इंडियाच्या पॉप्युलेशन नुसार जर मेंटेन केलं गेलं तर आपल्या इंडियाचा जीडीपी हा चांगल्या पद्धतीने वाढत जातो. लक्षात घ्या, इन्फ्लेशन जर काहीच नसेल, 0 असेल तर गोष्टींचे भावच वाढणार नाही आणि त्यामुळे कंपन्यांना सुद्धा प्रॉफिट वाढत्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे
हेल्दी इन्फ्लेशन हे एका ग्रोईंग पॉप्युलेशन असणाऱ्या इंडिया सारख्या कंट्रीसाठी फार चांगली गोष्ट आहे. महागाईला नाव ठेवण्यापेक्षा आपण महागाईचा आपल्या मैत्रिणीसारखा, आपल्या मित्रासारखा वापर कशा पद्धतीने करून घेऊ शकतो याचा विचार करा. कारण की इन्फ्लेशन अँड इन्व्हेस्टिंग हे दोन्ही गोष्टी जेव्हा एकदम सोप्या पद्धतीने, वापरणाऱ्या पद्धतीने जर मी तुम्हाला समजून सांगितलंय आज, तर तुम्हाला त्याचा प्रॉपर वापर करता येईल. जर मी फक्त टेक्निकल टर्म्स तुम्हाला सांगितल्या तर त्याचा वापर नाही करता येणार आहे. आणि इन्व्हेस्टरला या टेक्निकल टर्म्सची काही घेणं नाही. इन्व्हेस्टरला त्याचा यूज मध्ये कसं आणायचं याच्याशी घेणं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ आणणार आहे की ज्या तुम्हाला सोप्या सोप्या टर्म्स तुमच्या पद्धतीने आपल्या इन्व्हेस्टिंगसाठी यूज कशा करता येईल आणि त्या यूजने आपण मार्केटमध्ये जास्तीत जास्त ऑप्टिमाइज रिटर्न्स, जास्तीत जास्त तुमच्या गरजेनुसार, तुमच्या गोलनुसार रिटर्न्स कसे बनवू शकतो हे आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, आपल्याला फक्त जास्ती रिटर्न्स बनवणे हे आपलं ध्येय नाहीये. इन्फ्लेशनला बीट करून पण आपल्या गोलनुसार, आपल्या रिस्कनुसार, आपल्या ॲपेटाईटनुसार आपल्याला रिटर्न्स बनवायचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा इन्फ्लेशनचा आजचा व्हिडिओ तुम्हाला सोप्या भाषेत कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. धन्यवाद.